नमस्कार. मान्यवरांचं आगमन होतंय. माननीय न्यायमूर्ती महोदय, सानप साहेब महोदया, मॅडम देशमुख, मॅडम प्रिन्सिपल मॅडम श्रीविद्या आणि इन्चार्ज PDJ साहेब शिरसीकर साहेब यांना मी विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं, स्थानापन्न व्हावं. प्लीज सर. माननीय सत्र न्यायाधीश बन्साली साहेब यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. हवेलीकर साहेब आपण देखील स्थानापन्न व्हावं. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास गौरव मूर्ती आजचे आपले आलेले आहेत. धन्यवाद. कृपया आपण बसून घ्यावं. आणि प्रिन्सिपल्स मॅडम जे लॉ कॉलेजचे विविध लॉ कॉलेजचे प्राचार्य मंडळी आलेले आहेत त्यांचं देखील मी स्वागत करतो. आपण स्थानापन्न व्हावं. तसेच VPMC चे एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर कयाल साहेब, TN कयाल साहेब हे देखील उपस्थित आहेत या हॉलमध्ये. त्यांनाही विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. विधी फाउंडेशन ठाणे आणि विधिबंध यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हेगडे व्याख्यानमाला वर्ष 13वे या व्याख्यानमालेत मी ॲडव्होकेट राजेंद्र नलगे आपणा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतो. मी स्वागत करतो मंचावर उपस्थित आजचे प्रमुख पाहुणे आपले माननीय न्यायमूर्ती सानप साहेब, तसेच गेस्ट ऑफ ऑनर माननीय न्यायमूर्ती महोदया देशमुख मॅडम, विशेष अतिथी प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज शिरसीकर साहेब. आणि मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दीपप्रज्वलन करून आणि हेगडे साहेबांच्या आणि गणेशाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. त्यांची गोष्ट वेगळी मला बोलायचं येते. मान्यवरांना विनंती कृपया आपण स्थानापन्न व्हावं. दीप प्रज्वलन झालेलं आहे. हेगडे साहेबांच्या प्रतिमेला आणि गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण झालेला आहे. आजच्या कार्यक्रमाकरता आपल्याला जे मुख्य अतिथी म्हणून लाभलेले आहेत माननीय सानप साहेब, न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई यांचं स्वागत संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय म्हात्रे साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. पुष्पगुच्छ मोमेंटो शाल आणि श्रीफळ देऊन सानप साहेबांचं स्वागत विधी फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट संजय म्हात्रे साहेब करत आहेत. धन्यवाद म्हात्रे साहेब. धन्यवाद सानप साहेब. यानंतर मी विनंती करतो आपल्या म्हणजे TMC लॉ कॉलेजच्या प्राचार्य श्रीविद्या मॅडम की आजचे जे आपले गेस्ट ऑफ ऑनर आहेत श्रीमती देशमुख मॅडम, न्यायमूर्ती माननीय न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय यांचं आपण स्वागत पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन करावे.
धन्यवाद. धन्यवाद श्रीविद्या मॅडम. थँक्यू देशमुख मॅडम. मंडळी, हा कार्यक्रम 2 संस्थांच्या वतीने आयोजित केला जातो. त्यातली एक म्हणजे विधी फाउंडेशन. या हॉलमध्ये बरेच असे चेहरे आहेत की ज्यांना विधी फाउंडेशनबद्दल माहीत नाही आणि त्यामुळे विधी फाउंडेशनबद्दल सांगणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मंडळी, विधी फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था 13 एप्रिल 2005 रोजी काही वकील मित्रांनी एकत्र येऊन स्थापन केली. त्याचा उद्देश हा आहे की कायद्याचा प्रचार आणि प्रसार. आपण अगदी सहजपणे म्हणतो की न्यायालयात कायदा माहीत नाही ही सबब चालत नाही, परंतु तो कायदा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला जाईल याच्यासाठी शासनाचे विविध प्रयत्न आहेत. डिस्ट्रिक्ट लीगल एड सर्व्हिसेस अथॉरिटी आहे, आपल्या वेगवेगळ्या संघटना आहेत, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा आहेत. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, ब्लेप आणि क्लेप, बेसिक लीगल एज्युकेशन प्रोग्राम, कंटिन्युअस लीगल एज्युकेशन प्रोग्राम. पण हे सगळे कार्यक्रम विशेषतः वकिलांसाठी, वकिलीत नव्याने आलेल्या वकिलांसाठी, येऊ घातलेल्या वकिलांसाठी आणि वकिलीत काही वर्ष झालेल्या वकिलांसाठी आहेत. पण सर्वसामान्य माणसांच्या कायद्याच्या ज्ञानाबाबत काय आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सुमारे 18 वर्षांपूर्वी आम्ही ठाण्यातील काही वकील मित्रांनी एकत्र येऊन ही संस्थेची स्थापना केली. बऱ्याचदा असा विचारलं होतं की हे तुम्ही सगळं सांगता, पण नक्की याच्या मागची प्रेरणा काय आहे, का ही संस्था स्थापन झाली. तर आम्ही मित्रमंडळी जे आपण आपल्या वकील मित्रांना सगळ्यांना माहिती आहे की दुपारच्या भोजनाच्या वेळात एका ठिकाणी बसून जेवत असतो. अशा वेळेला बऱ्याचदा ही चर्चा व्हायची की आपण काय करू शकतो, आपण हा कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नक्की काय करू शकतो. अनेक दिवस ही चर्चा चालू होती, अनेक महिने ही चर्चा चालू होती. आणि मग एक दिवस एका मित्राने एक कथा सांगितली आणि ती कथाच या विधी फाउंडेशनच्या स्थापनेची प्रेरणा आहे. त्याने असं सांगितलं की एक दिवस सायंकाळच्या वेळी, म्हणजे दिवस मावळला होता, अंधार नुकताच पडायला सुरुवात झालेली, अशा वेळेला एक युवक एका घरात काहीतरी तो सुपलीत भरत होता झाडूने आणि बाहेर टाकत होता. आणि त्याच वेळेला साधू महाराज त्या रस्त्याने चालले होते. बराच वेळ त्याने बघितलं त्या साधू महाराजांनी की तो युवक काहीतरी भरतोय, सुपलीत भरतोय, बाहेर टाकतोय, सुपलीत भरतोय, बाहेर टाकतोय, पण त्याला ते काही दिसेना. त्याला प्रश्न पडला नक्की त्या काय करतोय आणि काय टाकतोय बाहेर. मग तो थांबला, म्हणाला अरे बाळा काय करतोयस तू हे. तो युवक म्हणाला हो महाराज, ह्या खोलीत खूप अंधार दाटलेला आहे, तो अंधार मी या सुपलीत भरून बाहेर टाकतोय. ते म्हणे अरे असा सुपलीत भरून अंधार कसा बाहेर टाकतायत, तुला खरोखर अंधार मिटवायचा आहे ना तर एक मेणबत्ती पेटव ना. ही संकल्पना आम्हाला खूप भावली की आपण चर्चा करण्यापेक्षा, फक्त चर्चा करत बसण्यापेक्षा एक मेणबत्ती तर पेटवूया. आणि ह्या मेणबत्तीला आता 18 वर्ष झालेत, आत्ताच नुकती ती संज्ञान झालेली आहे. आणि हा विधी फाउंडेशनचा उद्देश होता. मंडळी, विधी फाउंडेशनतर्फे आपण अनेक कार्यक्रम आयोजित केलेत. आदिवासी पाड्यामध्ये आपण वेगवेगळे लेक्चर घेतलेत, शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेत, महिलाविषयी अधिकारांविषयी अनेक लेक्चर सिरीज घेतलेल्या आहेत. जिथे वेगवेगळ्या कायदेविषयक लेक्चरची गरज असते तिथे आपले वक्ते जाऊन फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर गेले 18 वर्ष देत आहेत. आपण मोफत कायदेशीर सल्ला केंद्र कळव्याला चालू केलेले सुदर्शन साळवींच्या माध्यमातून ते चालू आहे. नवीन वकिलांसाठी किंवा वकिलीत नुकत्याच आलेल्या वकिलांसाठी एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपण आपल्या वकील संघटनेच्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या किंवा 4थ्या शनिवारी स्टडी सर्कल करायचो की ज्याचा उद्देश हा होता की वकिलांनी एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी उत्तरं मिळालं. जसे आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं मनोगत मगाशी झालं पहिल्या सेशनमध्ये, अशा प्रकारे हे स्टडी सर्कल चालू आहे. ते स्टडी सर्कल आता काय झालं, वेगवेगळ्या कारणामुळे न्यायालयाचे खूप कार्यक्रम प्रत्येक दुसऱ्या किंवा 4थ्या शनिवारी असतात कोर्टात. मग शेवटी आपण आता ते ठाणा लॉ कॉलेजला चालू केलेले गेल्या 4-5 महिन्यांपासून आपण ती एक सिरीज चालू केलेली आहे. त्या सिरीजला देखील प्रचंड प्रतिसाद आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण ही हेगडे व्याख्यानमाला चालू केलेली आहे. आणि हेगडे व्याख्यानमालेतच आपण कॅलेंडरचं पब्लिकेशन देखील करतो, त्याविषयी मी नंतर सांगेनच. आता जो यावर्षीची आपली थीम होती व्याख्यानमालेची, ज्याचं हे खरं आजचं कन्क्लुडिंग लेक्चर आहे, ती म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट, महिला सक्षमीकरण. याच्यामध्ये 2 माननीय न्यायाधीशांनी आपल्याला येऊन संबोधित केलं होतं. पहिलं लेक्चर पाल मॅडमने दिलं होतं, सक्सेस टू ज्युडिशियरी, करिअर इन ज्युडिशियरी. आणि दुसरं लेक्चर भसारकर मॅडमचं होतं, एक्सपेक्टेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम यंग लॉयर्स. नवोदित वकिलांकडून ज्युडिशियरीचं काय अपेक्षा आहेत. अत्यंत हा जसा प्रतिसाद आहे तसाच प्रतिसाद सगळ्या लेक्चरला यापूर्वीच्या मिळालेला होता. हीच परिस्थिती होती की उभं राहण्याची वेळ होती. तर मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला फक्त विधी फाउंडेशनचा परिचय व्हावा आणि विधी फाउंडेशन हे काम
गेले 18 वर्ष करत आहे, इथून पुढे करतील, याच्याबद्दल अध्यक्ष बोलतील. विधी फाउंडेशनच्या आणखीन कुठल्या भावी योजना आहेत, विधी फाउंडेशनतर्फे कुठले कार्यक्रम राबवले गेलेले आहेत, आणखीन कुठले कार्यक्रम राबवायचे आहेत, या संदर्भात मनोगत व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो ॲडव्होकेट संजय म्हात्रे साहेब की आपण याबाबत मनोगत व्यक्त करावा. नमस्कार. सन्माननीय सानप साहेब, सन्माननीय देशमुख मॅडम, सन्माननीय सिरसीकर साहेब, माननीय प्रिन्सिपल श्रीविद्या मॅडम, तसेच आजच्या गौरवमूर्ती श्री मोठे साहेब, भन्साली साहेब, हवेलीकर साहेब आणि खयाल साहेब आणि आपण सर्व यांचं मनापासून स्वागत. टाळ्या वाजवल्या तर हा चांगला व्यायाम असतो हाताला. आणि असं म्हटलं जातं की ॲक्युप्रेशरचा एक प्रकार आहे. आपण हा जेवढ्या टाळ्या वाजवू तेवढा आपल्याला चांगला रक्तभिसरण होतं, शरीराला चांगला व्यायाम होतो. त्यामुळे जितक्या टाळ्या वाजवते ती लास्ट तेवढ्या वाजवून घ्या, चांगला व्यायाम होईल. मी विधी फाउंडेशनची ओळख ऑलरेडी माझे मित्र राज नलगे यांनी करून दिलेली आहे. आज आपण आलायत, आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलायत आणि आपणाला बसण्याची व्यवस्था मी करू शकलेलो नाही, याबद्दल मला वाईट वाटतं. पण एक चांगली गोष्ट आहे की उशिरा येईल त्याला उभं राहावं लागेल, ही आमच्या शाळेपासून हे होती, आम्हाला शिस्त लावली होती. ती शिस्त आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि यापुढे लक्षात ठेवा की विधी फाउंडेशनचं लेक्चर असेल तर तुम्हाला उशिरा आलात की उभं राहायचंच आहे. पण उभं राहिल्याबद्दल आणि कसं आहे, कोर्टात आपण जेव्हा वकिली करतो तेव्हा तासनतास उभं राहावं लागतं, आर्ग्युमेंट असतं, काही सबमिशन्स असतात त्यावेळेस. त्यामुळे ती प्रॅक्टिस पण होऊन जाईल तुम्हाला आज, असं मला वाटतं. आपण विधी फाउंडेशनबद्दल माहिती ऐकली. विधी फाउंडेशन ह्या संस्थेचं आम्ही 2005 साली स्थापन केली आणि हेगडे व्याख्यानमाला ही सुरू करण्याचा उद्देश होता की हेगडे साहेब हे ठाण्यातील अतिशय नामांकित असे क्रिमिनल मधले मोठे वकील होते की ज्यांचं नाव अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत घेतलं जात होतं. अशी जी व्यक्ती आहे ती आपल्यासाठी आदर्श असावी आणि या अनुषंगाने आम्ही त्यांच्या नावाने ही व्याख्यानमाला चालवतो. हे 13वं वर्ष आहे. यापुढेही आपल्याला काही कार्यक्रम करायचे आहेत. मी वारंवार सांगतो की आम्हाला एक जजमेंट रायटिंग कॉम्पिटिशन घ्यायचं आहे. कदाचित मुलं आता कंटाळली असतील की पुन्हा पुन्हा हे सांगतात. तर एक जजमेंट रायटिंग कॉम्पिटिशन आम्ही घेणार आहोत विधी फाउंडेशनतर्फे. कारण जे नवीन मुलं येतात, विशेष करून ज्यांना ज्युडिशरीत जायचं आहे, त्यांच्यासाठी एक चांगली प्रॅक्टिस होऊ शकते आणि त्याकरिता आम्ही जजमेंट रायटिंगची कॉम्पिटिशन घेतो आहे. इतरही बरेचसे उपक्रम आहेत की ज्यामुळे आपण वेगवेगळ्या वकिलांना आणि वकील होऊ इच्छिणाऱ्या आणि वकील होऊ घातलेल्या सर्व स्टुडंट लोकांना मदत होईल अशा प्रकारचे उपक्रम यापुढेही राबवले जातील. इंटर्न्स हा एक नवीन प्रकार आता चांगल्यापैकी रुजू लागलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला जर काही मदत लागली तर नक्कीच आमच्याकडनं होईल. आपले ज्या उपस्थित सगळे प्रिन्सिपल्स आणि वेगवेगळ्या कॉलेजचे पदाधिकारी आहेत त्यांना मी जरूर सांगू इच्छितो की आमच्याकडनं जे काही सहकार्य हवं असेल आपल्याला इंटर्नसाठी, आपल्या स्टुडंटसाठी, तर आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि तुम्हाला ती सहकार्य करू. खरं तर तुम्ही मला ऐकायला कोणी आलेलं नाही, आपण आला आहात माननीय सन्माननीय न्यायमूर्तींना ऐकायला, पाहायला. आणि आता अजून सुयश प्रधान सर येत आहेत, त्यांचा सब्जेक्ट आहे सायबर क्राईम, एक वेगळा विषय आणि तुम्हाला आता शिक्षणात तो आहे आणि तो आम्ही आज 25-30 वर्ष प्रॅक्टिस झाल्यानंतरसुद्धा सायबर बाबत पुरेसं ज्ञान आम्हाला आहे असं म्हणता येणार नाही आणि त्यासाठी हे लेक्चर आम्ही ठेवलेलं आहे. बाकी बरंच काही बोलण्यासारखं आहे पण ते मी बोलत बसण्यासारखं नाही आहे आणि मी बसलो तर तुम्ही हळूहळू जांभया द्याल. त्यामुळे मी थोडक्यात माझं भाषण आटोपतो. थँक्स. पुन्हा एकदा सगळे
पुन्हा एकदा सगळे उभे राहिलेल्या विद्यार्थी मित्र वकील मित्रांना मी विधी फाउंडेशनतर्फे त्यांचं आभार अशासाठी की ते जे पेशन्स घेणार आहेत त्यासाठी, आणि सॉरी त्यांना जे 2 तास उभं राहावं लागतं त्यासाठी. थँक्स. धन्यवाद म्हात्रे साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. मी मगाशीच म्हटलं की हा 2 संस्थांच्या वतीने आयोजित कार्यक्रम आहे, त्यातली एक विधी फाउंडेशन इन असोसिएशन विथ विधिबंध. तर विधिबंध नक्की काय आहे, विधिबंधचं काम नक्की काय आहे, विधिबंध काय काम करते, याबाबतचं मनोगत व्यक्त करण्यासाठी TMC लॉ कॉलेजच्या प्राचार्या म्हणजे आमच्या प्राचार्या श्रीविद्या मॅडम यांना मी विनंती करतो. Shubha Swagatam. Very, very glad to see such great response. This has been so for all our programs. We have today here with us Honorable Justice Sanap Sahib, Honorable Justice Sharmila Deshmukh Madam, and Honorable In Charge PDJ Sahib. We have also Vidya Prasarak Mandal's Executive Committee member Shri J.N. Kayal Sahib. We have office bearers led by Shri Sanjay Mhatre Sahib of Vidhi Foundation. We have senior advocates, alumni advocates, academicians, principals of law colleges, students from our college as well as from other colleges. I heartily welcome each one of you. And this is a very proud moment for us when we have our alumnus as a sitting High Court Judge, Madam Sharmila Deshmukh. Especially a warm welcome to you, ma'am, back to your alma mater. You are holding the name of the college high up. Thank you so much. There have been series of lectures organized by Vidhi Foundation, and most of you would have been there as well. So today also special lectures, and every year there's a Advocate Prabhakar Hegde lecture series conducted, and every time we get great intellectual inputs, and we are looking forward today as well. Vidhi Foundation was established in 2005, and it is from that time that the college is working with them. Extremely good association because of the work they do. Continuous legal education programs, Bar Council of India has started, Bar Council of Maharashtra has also started. But these initiatives are also necessary. Kitna bhi padho kam hai. We know this well. So the opportunities where senior advocates guide the junior advocates as well as the law students are great initiatives. With Vidhi Foundation, we see, the college sees as its another alumni association. Founded in 2005, most of the members and the persons who took the initiatives were students of our college. But now we have our own alumni association, and if you see the executive committee members, they are also same. Our alumni association is known as Vidhi Bandh, and a lot of intellectual inputs we receive by way of guidance in the different areas of practice, like in cooperative courts or revenue courts. These are not even in the syllabus. But when students complete and get into practice,
they practice in so many areas which are not part of the curriculum. So these guidances are extremely valuable, and for that our alumni are very, very helpful. We are thankful. I take this opportunity to welcome all of you, and Madam, all the judicial officers here have done a lot of sacrifices. You know, they don't have the normal social life which we enjoy, even though they protect all our rights. And another sacrifice is sparing their Sunday, being here with us. Thank you so much, everyone. Thank you. थँक यू व्हेरी मच मॅम. थँक यू व्हेरी मच. मी संघटनेचे उपाध्यक्ष के पाटील यांना विनंती करतो की आपण शिरसीकर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करावा. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह. थँक्यू पाटील साहेब. धन्यवाद शिरसीकर साहेब. तसेच आपल्या कार्यक्रमासाठी आणखीन उपस्थित असलेले माननीय सत्र न्यायाधीश भन्साळी साहेब यांचं स्वागत आपल्या अध्यक्षांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. प्लीज सर. तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपले प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हवेलीकर साहेब यांचं स्वागत श्रीविद्या मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ घेऊन हवेलीकर साहेब यांचं स्वागत श्रीविद्या मॅडम यांनी करावं असे मी विनंती करतो. तसेच VPMC TMC लॉ कॉलेजचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर आहेत TN कयाल साहेब, जे रिटायर्ड सायंटिस्ट आहेत BRC मधून, त्यांचं स्वागत पाटील साहेब यांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद पाटील साहेब. मंडळी, मी मगाशीच म्हटलं होतं की विधी फाउंडेशनने कायद्याचा प्रचार आणि प्रसार करत असताना वेगवेगळ्या व्याख्यानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पाड्यावर जाऊन स्टडी सर्कल घेऊन प्रयत्न केला. आणि हे करत असताना सन 2007 मध्ये मगाशी ज्यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं ते आमचे सहकारी बलदेव राजपूत यांनी एक अशी संकल्पना मांडली की आपण जर दिनदर्शिका प्रकाशित केली आणि त्या दिनदर्शिकेच्या मागे सर्वसामान्यांशी संबंधित जर लेख लिहिले विविध वकिलांकडून किंवा जजेसकडून मागून, तर ते कॅलेंडर 12 महिने त्या भिंतीवर लागलेलं असतं आणि 12 महिन्यातल्या कुठल्याही महिन्यात जेव्हा त्याला वाटेल त्या कॅलेंडरचं मागचं पान वाचून ते लेख वाचून त्याला त्या विषयाची माहिती होईल. याच्यातून प्रेरणा घेऊन सन 2007 पासून आपण कॅलेंडर पब्लिकेशन करतो, ज्याचं नाव आपण विधी दिनदर्शिका असं म्हणतो. यावर्षी देखील आपण केलेलं आहे. ऑब्व्हियसली गेल्या वर्षी आपली जी थीम होती ती चाइल्ड होते, त्याच्यामुळे गेल्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये सगळे मुलांशी संबंधित लेख होते. सगळे लेख जे काय 10-11 होते. यावर्षी आपली जी थीम होती ती महिला सक्षमीकरण होती, त्याच्यामुळे यावर्षीची जी विधी दिनदर्शिका आहे त्या विधी दिनदर्शिकेमध्ये महिलांशी संबंधित वेगवेगळे लेख छापलेले आहेत. अत्यंत उद्बोधक असे लेख आहेत. त्या लेखामध्ये कौटुंबिक न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश रुक्मे साहेब यांचा लेख आहे, CJM चौधरी मॅडम यांचा लेख आहे, विविध वकिलांचे लेख आहेत. नुकतंच इथे आपले आणखीन जे मान्यवर आहेत ते गौरव मूर्ती
हेमचंद्र सावंत साहेब यांचं स्वागत झालेलं आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. मी मान्यवरांना विनंती करतो, आजच्या कार्यक्रमाचे जे मुख्य चीफ गेस्ट आहेत, आपले मुख्य अतिथी आहेत न्यायमूर्ती सानप साहेब, तसेच गेस्ट ऑफ ऑनर देशमुख मॅडम आणि विशेष अतिथी सिरशीकर साहेब, की आपण आपल्यासमोर जे कॅलेंडर आहे 2024चं त्याचं अनावरण करावं, पब्लिकेशन करावं. मंडळी, या कॅलेंडरमध्ये आपल्या काही नवोदित वकिलांनी लेख लिहिलेत, गेल्या वर्षी लिहिले. त्यातलं एक सागर कोल्हे जे इथे उपस्थित आहेत, अतिशय छान लेख लिहिला आहे 498 IPCवर. दुसऱ्या अर्चना बोबडे पवार, जिने कामाच्या ठिकाणी महिलांचा अत्याचार या विषयावर लेख लिहिलेला आहे. गेल्या वर्षी देखील तिने खूप छान लेख लिहिला होता. या सगळ्यांसाठी आपण एकदा टाळ्या वाजवा, कारण त्यांच्या लेखशिवाय विनायक लांडे म्हणून आहे, त्यांचा एक फार स्त्रीधनवर अतिशय सुंदर लेख आहे. कापरेकर मॅडमचा हिरेहिरी मॅरेज, हिंदू मॅरेज ॲक्टवर आहे. सगळेच लेख मी सांगत बसतो तर आपण वाचणार नाही, त्याच्यामुळे काही सस्पेन्स ठेवतो. पण अतिशय सुंदर असं कॅलेंडर. आम्ही आमची अपत्य म्हणून स्तुती नाही करत, आपल्या हातात पडल्यानंतर आपल्याला नक्कीच जाणवेल ते किती छान आहे. आणि याच्या मागे खूप जणांची मेहनत आहे. त्या सगळ्यांसाठी विनंती करतो की आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवाव्या. धन्यवाद. मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. सर, आम्ही विविध कार्यक्रम राबवत असताना एक असा मनात विचार आला की जे विद्यार्थी आहेत त्यांना विद्यार्थी दशेपासूनच जर प्रोत्साहन दिलं गेलं तर त्यांना वकिलीत येण्यात, पुढे आणखीन काय करण्यात खूप काही प्रोत्साहन निर्माण होईल. आणि त्या हेतूने आपण बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड चालू केला. सुरुवातीला आपल्याशी 2च कॉलेज होते, आपलं कॉलेज आणि आनंद विश्वगुरुकुल. असं करता करता आता यावर्षी 9 कॉलेजेस आहेत. 9 कॉलेजचे विविध विद्यार्थी आहेत. त्या कॉलेजच्या प्राचार्यांना आणि प्रोफेसर्सना आपण ते अधिकार दिलेत, अथॉरिटी दिलेत विथ सर्टन गाईडलाईन्स, की ह्या क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या व्यक्तींना आपण आपल्या कॉलेजमधून बेस्ट स्टुडंट्स ऑफ द इयर असा अवॉर्ड आमच्या वतीने जाहीर करावा. आणि आम्ही तो देणार आहे, फक्त नॉमिनेशन आपण द्यावं. तर मी मान्यवरांना विनंती करतो की पहिला जो अवॉर्ड आहे तो TMC लॉ कॉलेजची विद्यार्थिनी आहे प्रियांका मिलिंद आचार्य, सध्या ॲडव्होकेट आहे. माननीय सानप साहेबांना विनंती करतो की आपण प्रियांका आचार्य हिला बेस्ट स्टुडंट ऑफ द ठाणा लॉ कॉलेज सन्मान चिन्ह आहे ते द्यावं. प्राची जयदेव सिंग, नंतर आहे MCTC कॉलेज नीलम शुभवान सिंग, नंतर आहे आनंद विश्वगुरु कॉलेज आकाश वाघमारे. प्राची सिंग, मी नावं घेतोय, नीलम सिंग, आकाश वाघमारे, सूर्यप्रकाश शर्मा, सिमरन सिंग, विनीत धोत्रे, दिव्या जैन आणि शेजल साटम. आपण कृपया आपल्या जागेपासून पुढे यायचा प्रयत्न करा याच सिक्वेन्समध्ये. प्राची सिंग यांना सिरसीकर साहेबांना विनंती करतो की आपण प्राची सिंग यांना सन्मानित करावं. नीलम सिंग यांना देशमुख मॅडम यांनी सन्मानित करावं असं मी त्यांना विनंती करतो. नीलम सिंग यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सूर्यप्रकाश शर्मा, भन्साळी साहेबांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं. साहेब प्लीज. अरे हां, कॉलेज राहते. सूर्यप्रकाश शर्मा होते जय भगवान लॉ कॉलेजचे. त्याच्यानंतर विनीत धोत्रे, ओरिएंटल लॉ कॉलेज ऑफ कॉमर्स. विशेष सांगण्याचं म्हणजे यांनी मूटकोट कॉम्पिटिशन आलेत ना समोर आहेत. विनीत धोत्रे यांचं स्वागत हवेलीकर साहेबांच्या हस्ते व्हावं, सन्मान अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी मूटकोट कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केली होती NDPS ट्रायलवर. त्यांच्याबरोबर एक हर्षदा लुब्धे पण आहेत. फक्त एकाला अवॉर्ड देत असल्यामुळे त्यांचं नाव घेतो, इकडे उभे आहेत. अत्यंत खूप मेहनत केलेली होती या दोघांनी. विनीत धोत्रे, थँक्यू. यानंतर मी विनंती करतो मोठे साहेबांनी सिमरन सिंग मोठे साहेबांना विनंती की आपल्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करावा, त्यांना सन्मान चिन्ह द्यावं.
सिमरन सिंग यांचं कॉलेजचं नाव आहे DY पाटील लॉ कॉलेजच्या त्या विद्यार्थिनी आहेत. नंतर दिव्या जैन MGM लॉ कॉलेज. दिव्या जैन येस, यांचं स्वागत. दयाल साहेब आपण करावं. कयाल साहेब. शेजल साटम आलेले आहेत का? शेजल साटम. शेजल साटम. अध्यक्षांना विनंती की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. संजय म्हात्रे. शेजल साटम आहेत अँगेल स्कूल ऑफ लॉ, ॲग्नेल स्कूल ऑफ लॉ, सॉरी. धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. त्यानंतर सर पुढचा जो अवॉर्ड आहे तो आहे इमर्जिंग ॲडव्होकेट ऑफ द इयर. याचा साधारण क्रायटेरिया असा आहे की 1 ते 5 वर्षे ज्यांची वकिली आहे, ज्यांचं कायद्याचं बऱ्यापैकी नॉलेज आहे, सबमिशन कोर्टासमोर खूप चांगलं आहे, नेचर सबमिशिव्ह आहे, कोऑर्डिनेशन चांगलं आहे, वागण्यात बोलण्यात एक आदर्शपणा आहे, अशा ॲडव्होकेटना आम्ही बेस्ट इमर्जिंग ॲडव्होकेट ऑफ द इयरचा अवॉर्ड देतो. आणि याच्यासाठी आमच्यातले काही सदस्य वर्षभर काम करत असतात. काही वकिलांना ऑब्झर्व केलं जातं, त्याच्यातून लिस्ट स्क्रुटिनाइज होते. 10 ते 8 जणांची लिस्ट तयार होतो, त्यातून एक फायनल होतो. जे 10-7 जण लिस्टमध्ये येतात त्यांची नावं वाचणं मी संयुक्त समजतो, कारण त्यांची मेहनत आहे, त्यांनी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. ती नावं आहेत. पहिलं आहे राहिल हनपी, नंतर प्रमिला साठे, सुनीता सरदेशमुख, ऋषभ शर्मा, जतीन शाहू. आणि जो विजेते तो जो ॲडव्होकेट आहे तो किंवा ती पनवेल कोर्टात जाते, कल्याणला जाते, ठाण्याला प्रॅक्टिस करते, हायकोर्टला प्रॅक्टिस करते, सिव्हिलला जाते, 138 करते. अत्यंत स्टुडियस, मूर्तीलान, कीर्ती महान, ऋतिका केसरवानी बेस्ट इमर्जिंग ॲडव्होकेट. पुन्हा मी विनंती करतो, त्रास देतो खरं तर सानप साहेबांना की आपल्या हस्ते ते त्यांना पारितोषिक द्यावं. आणि बेस्ट इमर्जिंग ॲडव्होकेटना ॲडव्होकेट संदेश पाटील आणि ॲडव्होकेट आदेश पाटील यांच्या वतीने स्वर्गीय ॲडव्होकेट DB पाटील यांच्या स्मरणार्थ पुस्तकं दिली जातात, ती देखील त्यांना द्यावीत. आणि मंडळी बेस्ट इमर्जिंग ॲडव्होकेट आहे, ज्यांना हवं आहे त्यांनी तरी टाळ्या वाजवा. आणि आपल्या माहितीकरता सारखं जे बेस्ट इमर्जिंग झालेत ते आज लिडिंग ॲडव्होकेट आहेत ठाण्यातले. ते विशाल भानुशाली असतील, विनायक लांडे असतील, सागर कोल्हे असतील, अमोल मोरे असतील, अविनाश नाईक असेल, जे इमर्जिंग ॲडव्होकेट होते ते सगळे लिडिंग आहेत सध्या. नाव आय वुड लाईक टू रिक्वेस्ट क्षितिजा खांडके, माय कलीग, पुढचा जो प्रोग्राम आहे, कारण महिला सक्षमीकरणावर आपण बोलतोय, महिला सक्षमीकरणचा कन्क्लुडिंग प्रोग्राम आहे. आणि पहिल्या सेशनमध्ये पण कम्प्लीट जेंट, दुसऱ्या सेशनमध्ये हा एक फक्त उद्देश नाही, पण आमचे उभरते निवेदक आहेत, तर मी तिला विनंती करतो. धन्यवाद नलगे सर. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा सप्रेम नमस्कार. तसंच या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद देऊन उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. आज आपल्यासोबत विद्याप्रसारक मंडळ ठाणे म्युनिसिपल काउन्सिल लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी माननीय न्यायमूर्ती शर्मिला उत्तमराव देशमुख मॅडम उपस्थित आहेत. माननीय न्यायमूर्ती सध्या बॉम्बे हायकोर्टात असून त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1968 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ठाण्याच्या भारत इंग्लिश स्कूल येथे झाले. पुढे त्यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स मुलुंड येथून BCom पदवीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांनी LLBचे शिक्षण आपल्या विद्याप्रसारक मंडळाच्या संस्थेतून पूर्ण केले. साल 1994 मध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा येथे त्या एनरोल झाल्या व त्यात त्यांनी विविध प्रकरणे ओरिजिनल व अपिलिएट बाजूने हाताळल्या आहेत. 2002 साली त्या क्वालिफाईड लॉयर्स ट्रान्सफर टेस्टच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या व सॉलिसिटर म्हणून सॉलिसिटर ऑफ इंग्लंड अँड वेल्स येथे एनरोल झाल्या. नुकतंच म्हणजे 19 जुलै 2022 रोजी बॉम्बे हायकोर्टात त्या ॲडिशनल जज म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मी श्री TN कयाल सर, रिटायर्ड सायंटिस्ट फ्रॉम BARC आणि VPM एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर यांना विनंती करते की त्यांनी ऑनरेबल जस्टिस देशमुख मॅडम यांचं फेलिसिटेशन करावं.
मी अध्यक्षांना विनंती करतो आणि कयाल सरांना विनंती करतो आपण मॅडमचं विधी फाउंडेशनच्या तर्फे सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं. खूप खूप धन्यवाद. यानंतर मंडळी आमच्यासाठी गौरवाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण तो म्हणजे जे ज्येष्ठ वकील आहेत, ज्यांनी आपल्या संघटनेसाठी, वकिलांसाठी, वकिलीच्या व्यवसायासाठी जे योगदान दिलेलं आहे त्याचा एक टोकन म्हणून त्यांचा सन्मान. पहिले जे आपले सन्मान मूर्ती आहेत ते खरं तर मूळचे नागपूरचे, परंतु वडिलांच्या नोकरीनिमित्त ते ठाणे येथे स्थायिक झाले. त्यांचं संपूर्ण शिक्षण नागपूर येथेच झाले. 1976 साली आपण वकिली व्यवसायास सुरुवात केली. ज्यांच्या नावाने आपण ही व्याख्यानमाला चालवतो त्या माननीय प्रभाकर हेगडे साहेबांकडे आपण अनेक वर्ष ज्युनियरशिप केलीत. माननीय हेगडे साहेबांचा उलट तपासाचा हातखंडा आपण आत्मसात केलात असे अनेक सिनियर्स आम्हाला सांगतात, आम्हीही पाहिलेलं आहे. अनेक अत्यंत हाय प्रोफाईल प्रकरणात आपण आरोपींची बाजू प्रभावीपणे न्यायालयासमोर मांडली. उदाहरणार्थ महाराष्ट्राभर गाजलेलं परमार हत्या प्रकरण, कळव्याचे भर दिवसा ट्रॅफिकमध्ये घडलेलं दीपक पाटील हत्या प्रकरण, विकास झाडे डबल मर्डर केस, या आणि अशा अनेक हाय प्रोफाईल केसेस आपण आरोपीच्या वतीने प्रभावीपणे न्यायासमोर मांडल्या. मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे उलट तपास हा आपला हातखंडा, त्यातल्या त्यात डायरेक्ट क्रॉस एक्झामिनेशन हा आपला अत्यंत आवडीचा विषय. विचारलेल्या प्रश्नांना साक्षीदार कुठली उत्तरं देऊ शकतो याचा आपल्याला अचूक अंदाज असे आणि जरी उत्तर अनपेक्षित आलं तर त्याच्यावर कुठे पहिले प्रश्न कसे विचारात घेऊन जायचं याबद्दलही आपला खूप मोठा हातखंडा होता. आपण स्पष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध आहात. सर, ठाणे जिल्हा संघटनेसाठी व संघटनेच्या सभासदांसाठी आपण अनेक वेळा आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे. गेली काही वर्षे आजारपणामुळे आपण वकिली व्यवसायापासून दूर आहात. हे जे आपले आजचे सन्मान मूर्ती आहेत, पहिले ते म्हणजे माननीय हेमचंद्र सावंत साहेब, जे प्रकृती अस्वस्थ असताना देखील इथे आलेले आहेत. सर, आपण इथे आलात आणि आपला सन्मान आम्हाला करायला मिळतोय हे आमचं मोठं भाग्य आहे. मी न्यायमूर्ती महोदय सानप साहेबांना विनंती करतो की आपण सावंत साहेबांना शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं स्वागत करावं. त्यांच्यासोबत सौभाग्यवती देखील आले आहेत, मॅडम आलेल्या आहेत. धन्यवाद सनप साहेब, धन्यवाद देशमुख मॅडम. त्यांना जे सन्मान चिन्ह दिलं जाते ते मी कृपया वाचतोय. माननीय ॲडव्होकेट हेमचंद्र सावंत साहेब, वकील हा पुराण काळापासून समाजाच्या न्यायाच्या दरबारातील मुख्य स्तंभ राहिला आहे. बुद्धिवान, अभ्यासू व तज्ज्ञ वकील म्हणून आपण वकिलीच्या व्यवसायाला एक नवे परिणाम दिलेत. वकिलीचे सामर्थ्य व आपली जबाबदारी ओळखून आपण आपल्या वकिलीच्या ज्ञानाचा फायदा समाजातील तळागाळातील व पीडित लोकांसाठी केलात. त्याचप्रमाणे उत्कृष्ट वकिलांची एक पिढीच आपण घडवलीत. आपण ठाणे जिल्हा न्यायालय वकील वाचनालयासाठी खूपच कष्ट घेतलेत. आपले हे कार्य तरुण वर्गाला वकील व्यवसायाकडे आकृष्ट करेल असेच आहे. आपल्या या कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरव व्हावा या हेतूने विधी फाउंडेशन ठाणे आपणाला हे मानपत्र आदरपूर्वक प्रदान करत आहेत. ॲडव्होकेट संजय म्हात्रे, अध्यक्ष विधी फाउंडेशन ठाणे, 17 डिसेंबर 2023. मी आपल्या सगळ्यांना कळकळीची एक जोरदार टाळ्या सावंत साहेबांसाठी होतात. मंडळी, आपले पुढचे जे सत्कार मूर्ती, गौरव मूर्ती आहेत, ज्यांचा जन्म 1/6/1992 साली जत तालुका जिल्हा सांगली येथे मेंढपाळ कुटुंबात झाला. मी काय म्हटलं, सॉरी, बापरे, सॉरी सर, 40 वर्ष आपले एकदम कमी केले वयाचे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. 1/6/1952 साली मेंढपाळ कुटुंबात झाला. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा जत येथे झाले.
माध्यमिक शिक्षण जत येथील मराठा शिक्षण मंडळाचे श्री राजे रामराव विद्या मंदिर येथे 11वी म्हणजे जुनी मॅट्रिकपर्यंत झाले. 1975 साली आपण वाणिज्य शाखेतून पदवी घेतली व त्यानंतर नोकरी करता ठाणे येथे आपण आलात. नोकरी करत करतच आपण TMC लॉ कॉलेजमध्ये 1978 साली कायद्याचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर प्रसिद्ध कायदेतज्ञ श्री सतीश सामंत साहेब यांच्याकडे आपण 10 वर्ष ज्युनियरशिप केलीत. गेली सुमारे 45 वर्ष आपण ठाणे येथे फौजदारी प्रकरणात वकिली करत आहात. 1984 साली झालेल्या भिवंडी येथील दंगलीतील आरोपींचे खटले आपण यशस्वीपणे चालवले. आपण अनेक प्रकारच्या फौजदारी केसेस चालवल्या, ज्यात मोका, टाडा, IPCच्या खालच्या अनेक फौजदारी प्रकरणे सत्र न्यायालयात आपण यशस्वीपणे चालवलीत. आपण गेल्या 45 वर्षात 40 ते 45 ज्युनियर घडवलेत. अत्यंत मितभाषी, शांत स्वभावाचे, प्रख्यात फौजदारी वकील म्हणून आपण सुप्रसिद्ध आहात. अत्यंत विपरीत परिस्थितीत आपण शिक्षण घेतले, स्ट्रगल करत कायद्याची पदवी घेतलीत आणि सतत आपण आयुष्याशी झगडत या पदापर्यंत आलेला आहात. आपला सामाजिक कार्य देखील फार मोठ्या प्रमाणात आहे. गेले 25 वर्ष आपण धनगर समाजाचे जे मंडळ आहे त्याचे 25 वर्ष अध्यक्ष होतात. त्या मंडळाच्या माध्यमातून आपण अनेक सामाजिक कामं केलीत. आपण आपला जीवनपट इतरांसमोर उलगडताना किंवा वाचताना एकच लक्षात येतं की आपल्याकडे बघितल्यानंतर एकच असं जाणवतं की कदाचित आपला ध्यास, आपलं म्हणणं, आपलं सांगणं हेच असेल की ना संघर्ष ना तकलीफ है, ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा है जीवन में, ना संघर्ष ना तकलीफें फिर क्या है मजा है जीवन में, तूफान भी रुक जाता है जब लक्ष्य हो सीने में. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, अशा प्रकारे आयुष्य जगलेले आपले पुढचे गौरवमूर्ती आहेत श्री नानासाहेब महादेव मोठे साहेब. त्यांचा सन्मान माननीय न्यायमूर्ती देशमुख मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर हे सांगायला नाही लागलं पाहिजे. हॉलमध्ये असलेल्या 70% लोकांचं जेवढं वय नाही तेवढी त्यांची प्रॅक्टिस आहे. कधीतरी मंडळी यांना आपण क्रॉस घेताना, मॅटर चालवताना बघा आणि रागवलेलं दाखवा, मी आपल्याला बक्षीस देईन. धन्यवाद. मी सन्मान चिन्ह वाचतोय. माननीय ॲडव्होकेट श्री नानासाहेब मोठे साहेब. वकील हा पुराण काळापासून समाजाच्या न्यायाच्या दरबारातील मुख्य स्तंभ राहिला आहे. बुद्धिवान, अभ्यासू व तज्ज्ञ वकील म्हणून आपण वकिलीच्या व्यवसायाला एक नवे परिणाम दिलेत. वकिलीचे सामर्थ्य व आपली जबाबदारी ओळखून आपण आपल्या वकिलीच्या ज्ञानाचा फायदा समाजातील तळागाळातील व पीडित लोकांसाठी केला. त्याचप्रमाणे उत्कृष्ट वकिलांची एक पिढीच आपण घडवलीत. आपले हे कार्य तरुण वर्गाला वकिली व्यवसायाकडे आकृष्ट करेल असेच आहे. आपल्या या कार्यकर्तृत्वाचा यथोचित गौरव व्हावा या हेतूने विधी फाउंडेशन ठाणे आपणाला हे मानपत्र आदरपूर्वक प्रदान करत आहेत. ॲडव्होकेट संजय म्हात्रे, अध्यक्ष विधी फाउंडेशन ठाणे, दिनांक 17 डिसेंबर 2023. थँक्यू. मी मोठे साहेबांना विनंती करतो की आपण दोन्ही गौरवमूर्तींच्या वतीने आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि अतिथी न्यायमूर्ती माननीय सानप साहेब, मुंबई हायकोर्ट, न्यायमूर्ती देशमुख मॅडम, हायकोर्ट जज, माझ्या ठाणे जिल्ह्याचे सेशन जज माननीय शिरसीकर साहेब, माननीय भन्साळी साहेब, त्यानंतर या ठाणे लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर विद्या मॅडम पाटील आणि मॅनेजमेंटचे कयाल सर, आमच्या ठाणे कोर्टातले न्यायदंडाधिकारी हवेलीकर साहेब, इतर न्यायमूर्ती साहेब, कॉलेजचे प्राचार्य, विद्यार्थी मित्र आणि माझ्या वकील मित्रांनो, आज हा जो 13व्या व्याख्यानमाला डॉक्टर ॲडव्होकेट प्रभाकर हेगडे साहेबांच्या व्याख्यानमालेत मला जीवनगौरव पुरस्कार देऊन विधी फाउंडेशनने जो माझा
बहुमान केला आहे त्याबद्दल मी विधी फाउंडेशन आणि या कॉलेजचा खूप खूप आभारी आहे. मला सांगायला आनंद वाटतो की राज नलगेने मगाशी उल्लेख केला की मी एक मेंढपाळाचा मुलगा आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि माझं गाव जत तालुका सांगली जिल्ह्यातला आहे. हा तालुका नेहमीच आवर्षणग्रस्त म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जसं माणसाला गरज ही शोधाची जननी असते त्याप्रमाणे माझं शिक्षण देखील असंच ॲक्सिडेंटली होत मी ह्या पदापर्यंत पोचलो. त्याचं सगळं श्रेय माझे कष्ट करणारे माझे कुटुंबीय, माझे वडील, आई, ज्या मला प्रथम ठाण्यात आल्यानंतर मला ज्यांच्या घरी मी थांबलो, माझी भगिनी सुदामानी, त्या सगळ्यांना जातं. तसंच मी वकिली करण्यासाठी म्हणून किंवा वकील होण्यासाठी म्हणून ठाण्यात आलो नव्हतो, तर BCom झाल्यानंतर एक नोकरी मिळावी आणि आपल्या कुटुंबाला आधार मिळावा हा आधार होता, हेतू होता. त्या हेतूने मी या ठिकाणी आल्यानंतर योगायोगाने माझे मित्र ॲडव्होकेट आकाराम चव्हाण या कॉलेजमध्ये 1 वर्ष मला सिनियर होते आणि ते जतचे माझे कॉलेजमेट होते. त्यांनी मला सांगितलं की मी लॉला ॲडमिशन घेतलं आहे आणि मला एकट्याला काय अभ्यास जमत नाही, तू पण ये. मला जरा थोडा अभ्यासाची सवय होती, बाकी कामाचं बाहेर म्हणजे स्टेजवर किंवा सोशलमध्ये कमी संपर्क मी होतो, आबोली स्वभाव होता. पण त्यांनी मला हेतुपुरस्सर त्यांच्याबरोबर ॲडमिशन घ्यायला लावलं आणि मग नोकरीही मिळाली. मी आल्यावर लगेच त्यावेळेला नोकऱ्या पण पटापट मिळत होत्या. 1975 साल आहे आणि त्यानंतर नोकरी मिळाल्यानंतर पटापट दरवर्षी पास होत गेलो. त्याचं श्रेय या कॉलेजला आहे, कारण या कॉलेजने आम्हाला पुस्तक घ्यायची गरज भासवली नाही. त्यावेळेला प्राचार्य तास्कर सर होते, त्यानंतर चिटणीस सर होते, मला आजही त्यांचे चेहरे आठवतात. पूर्ण वेळ आम्हाला लायब्ररी, किती वेळ बसाल तेवढा वेळ अभ्यास करा, पुस्तकं घ्या, तिथलीच वाचा, नाहीतरी एवढी महागडी पुस्तकं आम्हाला विकत घेऊन कदाचित लॉ पूर्ण करता आली नसती. अशा परिस्थितीत आम्हाला ॲडिशनल लेक्चर घेऊन, गेस्ट लेक्चर घेऊन शिकवून तयार केलं आणि आम्ही लॉ पूर्ण झालो. पूर्ण झाल्यानंतर माझे मेवणे दत्ता माने हे कामगार नेते होते आणि त्यांनी मला पटकन एक कोट आणून दिला. सनदसाठी त्यावेळेला फक्त 250 रुपये लागत होते, ते त्यांनी भरून मला वकिली उद्यापासून जा म्हणून सांगितलं. त्याच्या अगोदर 6 महिने माझे मित्र करतच होते, आकाराम चव्हाण. मग मी पण वकिलीला सुरुवात केली. त्यावेळेला आमच्या संपर्कात, आम्ही त्यांच्या संपर्कात आलो. म्हणजे हेगडे साहेबांचं व्यक्तिमत्व अतिशय उच्च दर्जाचे वकील होते आणि त्यांनी क्रॉस करताना मी त्यांची प्रत्येक केसची क्रॉस ऐकायचो. ते कधीही अशी टेन्शन, आम्ही कशी केस चालवताना टेन्शन घेऊन चालवतो ते कधी मला दिसले नाहीत. अगदी हसत हसत साक्षीदाराला विचारायचे आणि खूप चांगल्या ॲडमिशन मिळवायच्या आणि केसेस सुटायच्या. ते तसेच माननीय अण्णा ओळेकर होते स्वर्गीय. असे ठाण्यात खूप मोठे वकिलांची, फौजदारी आणि सिव्हिल वकिलांची खूप मोठी लाईन होती आणि त्यांच्यापासून आम्हाला खूप शिकायला मिळालं. तर विद्यार्थी मित्रांनो, मी वकिली सुरू करून आज 45 वर्ष झाली, पण माझ्या लक्षात आलं नाही की मी आजच वकिली सुरू केली काय, असं वाटतं. अजून खूप करावं वाटतं. मी वकिली करत असताना अनेक ज्युनियर वकिलांना मदत केली. ज्युनियर वकिलाकडून काय गोष्टी मला शिकायला मिळाल्या, सिनियर वकिलांनी तर मला खूप शिकवलं. त्यामुळं मी आज या पुरस्काराला लायक झालो. त्याचं सगळं श्रेय सगळे माझे आई वडील, नातेवाईक, माझी धर्मपत्नी, जिनं माझं कुटुंब सगळं शिकवलं. माझ्या 2 मुलींना चांगलं शिकवलं, मुलाला शिकवलं. मी कधीही माझ्या घरच्या मुलांच्या शिक्षणाकडे किंवा आणखी माझ्या कुटुंबाच्या इतर गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळं याचं श्रेय मी तिला देखील देतो. आणि या ठिकाणी मला आपण 5 मिनटं बोलायला दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि यापुढं विधी फाउंडेशनचे माझे संबंध आहेतच, ते आणखी मी ऋणानुबंध चांगले ठेवीन आणि माझ्या दृष्टीने जे मला मदत लागेल मी त्यांना करण्यास तयार राहील एवढी ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण भाषणात ऐकतानाही बघितलं असेल, श्रेय स्वतःकडे काडीमात्र देखील घेतलं नाही.
मी चुकून LLB झालो, इतरांनी मला मदत केली. मग मी तुम्हाला मागाशीच म्हटलं होतं एवढा नम्रपणा आहे साहेबांचं, मितभाषित आहेत, पण मी स्वतः एवढ्या 20-22 वर्षात साहेबांना कधीही चिडताना पाहिलेलं नाही. दुसरं महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखे सगळ्या नवीन वकिलांना 2 महिन्याच्या वकिली 1 वर्षाच्या वकिलीत आमच्या कॉलर एवढ्या टाईट होतात आणि 45 वर्ष वकिली केलेले साहेब म्हणतात मला असं वाटतं मी काल आजच वकिली चालू केलेली आहे. पुन्हा त्यांच्या स्वभावाचा नम्रपणा पुन्हा आपल्याला दिसून येतो. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण विधी फाउंडेशनला ज्या शुभेच्छा दिल्या त्या आम्हाला कायम अपेक्षित आहेत. आपले आशीर्वाद, आपलं मार्गदर्शन हीच आमच्यासाठी मदत आहे. सगळे सिनियर वकिलांकडून आम्ही हीच अपेक्षा करतो. समोर भोसले साहेब बसले, तिकडे गोलब साहेब आहेत, सावंत साहेब आहेत, तिथे समोर गावण साहेब बसले आहेत. सगळ्या वकिलांचा आम्हाला, टिल्लू साहेब आहेत तिकडे, चुकून बागल साहेब आहेत कोपऱ्यात, चुकून नाव राहिलं तर माफ करा, शिंदे साहेब आहेत शेजारी. या सगळ्यांचं आम्हाला नेहमी मदत होत असते. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपण आमचा पुरस्कार स्वीकारून आम्हाला मोठं केलं एवढं नक्की. आपले खूप खूप आभार. यानंतर मंडळी आपल्या व्याख्यानमालेला सुरुवात होत आहे आणि आपल्या व्याख्यानमालेतलं जे पहिलं व्याख्यान आहे ते म्हणजे सायबर क्राईम. आणि याच्यावर जे व्याख्यान देणारे आहेत ते आनंद विश्वगुरुकुली या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. खरं तर त्यांचा हातखंडा अनेक विषयावर आहे, मी जवळून अनुभवलेलं आहे. ते ठाणे जिल्हा डिस्ट्रिक्ट विधी प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य आहेत. त्यांचा अनेक सामाजिक कार्यात सहभाग असतो. सायबर क्राईम हा त्यांचा अत्यंत आवडता विषय. आणि माझ्यासाठी योगायोगाची किंवा संयोगाची गोष्ट अशी की त्यांनी अनेक वेळा माझं इंट्रोडक्शन त्यांच्या कॉलेजच्या कार्यक्रमात केलेलं आहे आणि त्याच्या परतफेडीचा मोठा एवढ्या स्वरूपात मला मिळाला की एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मला त्यांना इंट्रोड्यूस करण्याची संधी मिळते. तर जास्त विलंब न करता मी, आणि त्यापूर्वी ते नुकतेच आल्यामुळे त्यांचं स्वागत आणि सत्कार राहिलेला आहे, तर मी आपल्या संघटनेचे जे अध्यक्ष आहेत म्हात्रे साहेब त्यांना विनंती करतो की प्रधान साहेबांचं आपण स्वागत करावं. शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह. मंडळी टाळ्या वाजवल्या तरी हरकत नाही, हे छत मजबूत आहे. खास करून विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, टाळ्या ही आपण दिलेलं व्याज असतं, आपण दिलेली मुद्दत असते ती व्याजासहित परत मिळते. तुम्हाला किती व्याज पाहिजे तुम्ही देणाऱ्या टाळ्यांच्यावर अवलंबून आहे. जेवढ्या टाळ्या तुम्ही वाजवाल त्याच्या 10 पट आपल्याला मिळतात टाळ्या स्टेजवरून. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून टाळ्या वाजवा. खूप खूप धन्यवाद म्हात्रे साहेब, खूप खूप धन्यवाद प्रधान साहेब.